नमस्कार मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल 1 एप्रिलपासून 18% वाढणार असून यामुळे प्रवाशांच्या खर्चात भर पडणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की MSRDC दरवर्षी एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये 6% वाढ करते, परंतु ते दर 3 वर्षांनी एकाच वेळी लागू केले जातात। आता हे टोलचे नवीन दर हे कसे असणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो। हे नवीन टोल दर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण बघू शकता, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर टोल वाढल्याने आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे। वैयक्तिक वाहन वापरकर्त्यांना 1 एप्रिलपासून 94 किलोमीटर स्पीड कॉरिडॉरवर वन वे टोल म्हणून 320 रुपये घ्यावे लागणार आहे। तोच आता सध्याचा दर 270 रुपये आहे। पुणे ते मुंबईच्या फोर्ट परिसरात प्रवास करण्यासाठी कार चालकांना 360 रुपये टोल तसेच एक्सप्रेसवे वर 320 रुपये आणि वाशी जवळ 40 रुपये खर्च करावा लागणार आहे। यामुळे खासगी बस आणि कॅबचे भाडे वाढणार आहे। ते कसे तर मित्रांनो, टोलदर वाढीनंतर खासगी बस आणि कॅब मालक आता लवकरच प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करणार आहे। कारण पुणे बस आणि कार मालक संघटनेचे अध्यक्ष राजन जुनावणे म्हणाले की टोल दरवाढीचा निश्चितच भाड्यावर परिणाम होईल। साथीच्या रोगामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले असून ते पुन्हा परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले। तसेच टॅक्सीचे दर 400 रुपयांपर्यंत वाढणार आहे। ते कसे तर मित्रांनो, पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी भाडेवाढी बाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले। टोल वाढल्यास आमचा परिचालन खर्चही वाढेल असे ते म्हणाले आणि भाडे वाढणे अपेक्षित आहे। स्वराज्य वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष गुरु कट्टी यांनी सांगितले की पुणे मुंबई मार्गावर 4 आसनी कारचे एकेरी भाडे टोलसह 2800 रुपये आहे। 6 सीटरसाठी 3600 रुपये आहे। एक्सप्रेसवे टोल सुधारणे नंतर आम्ही सुमारे 300 ते 400 रुपयांची भाडेवाढ करण्याचा विचार करत आहोत। आता आपण सध्याचे आणि वाढलेले टोल दर जाणून घेऊ। चारचाकी वाहनांना पूर्वी 270 रुपये मोजावे लागत होते, आता 320 रुपये मोजावे लागणार आहेत। टेम्पोचा टोल 420 वरून 495 पर्यंत वाढेल। ट्रकसाठी 580 ऐवजी 685 रुपये तर बससाठी आता 797 रुपयांऐवजी 940 रुपये टोल भरावा लागणार आहे। जड वाहनांना 1380 रुपयांऐवजी 1630 रुपये टोल द्यावा लागणार आहे। अवजड वाहनांना टोल पूर्वी 1835 रुपये होता तर तो आता 2165 रुपये झाला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।